जसं काय वाटलं का माहिती कोणीतरी तव्यावरच सोडला नाही. आपलं गाव जरी गरीब असते ना तरी मनाला एकदम शांतता असते. पंखा आहे त्याच्यात हवाच नाही येते. काय म्हणशील तू? इथं फ्रीजचं पाणी संपलं की जणू काय घरात येतच लागतं. तुला गरम बघ किती होते ते. मुंबईला भरपूर गरम होतं. गावाला ह्याच्यापेक्षा बरं आहे. आपल्या गावाकडे लय थंड. इकडे आल्यापासून नुसती गरम गरम. एकदम सकाळी थंडगार वातावरण. गाव चाललंय मुंबईची गरमी ना नुसतं डोक्याला ताप झालाय. आता जेवलो नाही तेव्हा नुसतं घामाच्या धारा लागले. ते काय वैताग येतो रे. त्याच्यापेक्षा आपल्या गावाला बरं ना. तिथं चिकट आहे नुसतं चिकचिकी भरशी. गावाला एकदम सकाळची थंडगार हवा. नुसती गरमी. मिसळ भरू दे. एक तो मिसळ गावावरून आल्यापासून आणि त्या गाडीतून उतरल्यापासून नुसत्या घामाच्या धारा सुटल्या. काय करावं सुचत नाही. काय रे? अरे नाही तो काय मी स्टेशन वर खाली उतरलो जसं काय वाटलं का माहिती कोणीतरी तव्यावरच सोडला नाही. पिंट्या जायला गावात रात्री चादरी घेऊन झोपता दुसरे पंख्याखाली बसून पण जायला जीव कासावीच होतो रे. नुसता खरं आहे. नंतर काय जायला जीवाची खूप तरमल होते रे. इकडची परिस्थितीच बेकार आहे. होय गावाकडे थंड थंड आणि इकडे इतका जो इथं पण एवढं गरम होते काय सांगू तुला. इथं फॅन लावून पण आवायला लागलं. होय इकडं AC fan लावायला नसून पाहिजे. सुद्धा म्हणजे काय झालं माहिती आमच्या मामाच्या घरात आहे ना एसीच नाही. पंखा आहे त्याच्यात हवाच नाही येते. काय म्हणशील तू? जायला मी तर रात्री 2-2 कूलर लावून झोपतो तरी पण आणि इकडची लोक कशी माहितीये 12-2 वाजेशिवाय झोपतच नाही. नुसती गरम गरम हवा. पण आहे. आणि लाईट गेली तर परत 9 वाजता जेवला आता जाऊन झोपला गुडू. जायला आपल्याला लाईट दिली गावाला तरी काहीतरी करू शकतो. इकडे काय करू पण शकत नाही. माहिती काय नुसत्या सर्वकडे बिल्डिंग आणि गरम. होय जायला आपल्याकडे जरा हवा इकडे कसं जीव गुंतलेल्यासारखा वाटतो. गावाला कसं एकदम फिरतं. माहिती येतं ना. इकडे काय बाहेर फिरायला गेलं तरी पिक 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 नुसतं त्या गाड्यांचं हॉर्न जो काढता येतो ऐकून आमचं कान फाटलं त्याच्या. आणि मगाशी गाडीवर नाही गेलेल्या नुसत्या झोप पिक 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 ऐकून ऐकून आणि झोप इकडं कंटाळा परत आली. प्रदूषण मध्ये भरपूर. वास बी जाम होय जायला मेला सुरती काय ती गटारा खायची ती गटारा. तलाव आहे ना ते जो नुसता वास येतो ना बेकार तो घेऊ शकत नाही मेलाची एवढा बेकार वास येतो. हा? माहितीये का? आपल्याकडे गावाकडे बघा रे तिकडे वास नाही कोणता येत काय नाही. फक्त इकडच्या जागी जरा वास येतो इकडच्या जागी ती अलग गोष्ट आहे. इकडे नुसतं वास घेतला तरी खराब वास. हा, बोलूच शकत नाही. अरे बाड्या मुंबईत हवाच नाही नुसत्या गरम गरम वाफा. आणि गावाला कसं सकाळी उठला की थंडगार वारा सर्वकडं आणि पक्ष्यांची किलबिलाट. मुंबईला कसला आवाज. मुंबईला सकाळी उठलास की गाडीवर आणि त्या प्लॅटफॉर्मवर गेलास ना नुसता ती एक अँकरिंग करणारी महिला असते. ती काय म्हणते माहितीये प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली गाडी चर्चगेटला जाणार. मग सर्व माणसं तिकडे जातात आणि तो जो आवाज येतो ना त्या ट्रेनचा नुसतं तो कान फाटून जातात. काय म्हणशील सांगते एवढ्या गरमीत आणि त्या कानात आवाज जातो ना असा नकोसा होतं. गावाला कसं कुठली गाडी नाही काय नाही. एखादी गाडी आली तर आणि आपली ती कोकण परी तेवढीच लाल परी एवढीच आपली एसटी ती बाकी कुठचीच नाही गाडी. कुठली गाडी ते आलं तर डंपर येतात डंपर येतात. बाकी कुठली आणि आपला रस्ता जो एकदम खडखड त्याच्यात अरे पिंट्या गावात कसं झाडाखाली बसलं तरी एकदम फ्री एसी सारखं वाटतं ना. ज्यावेळेला इथं एसी लावून रात्री तर त्याला लाईट बिल बघून घाम फुटतो रे. मला सांग गावाकडं काय पूर्ण एसी सारखं वाटतं झाडाखाली बसतात. इकडे कूलर खाली बसतात तरी जो जीवाची गरमीत बसल्यासारखं वाटतं. गरमीच आहे तिकडे. इकडे काय आणि बिल बघूनच घाम फुटतो काय काय माणसांना. एवढी गरमी इकडं तर मी काय म्हणशील सांग माझा एवढी गरमी आहे बरोबर. त्याच्यात नाही ना
जर का तिकडे खायला गेलं की उष्णता वाढल्यावर काहीतरी पोटात होणार त्यांना माहिती आहे मग बघा एक पालटी घ्या 10,000 कर. आणि तुला सांगतात गावाकडे एवढं काय नाही म्हणून आपण बिझनेस करू शकतो तिकीट बिकट असं जाऊ शकतो आणि गावाला मुंबईला कसं जड खाल्लास की संपलं सारखं चिप्पट बघायला लागतं बघ. अरे वाल्या आपल्या गावाकडच्या विहिरीचं पाणी प्यायलाच ना की एकदम मनाला शांतता भेटते. बेरीकडचं पाणी कसं एकदम गारगार आणि शुद्ध जणू काय मिनरल वॉटर पितो जसं वाटतं. आणि इथं फ्रीजचं पाणी संपलं की जणू काय घरात येतच लागतं. काय कसलं रे इतकं? अरे अजून कसलं येड्या नुसतं तर फ्रीजचं पाणी संपलं ना की मी पितो का तू पितो असं होतं म्हणून मग भांडणं सुरू होतात. तर गावाला पावसाचं काम लागलं की नुसता मातीचा सुगंध येतो आणि मुंबईला पाऊस लागला की नुसता ट्रॅफिकचा सुगंध येतो. येतं काय मुंबईत 5 मिनिटं जर बाहेर गेलोत ना तर घामा ना काय रे पोरांनो गावाकडे अंगणात बसून गप्पा मारण्याची मजाच वेगळी. आकाशभर तारे दिसतात आणि इथं आणि इथं तू बघतोयस ना आपण इथं तिघं जणच बसलेले आणि बाहेर मोठमोठ्या बिल्डिंग आहे आणि वायरे ह्या गरमीतने आपण मुलात बाहेर बसायला पाहिजे. ही माणसं बघ रुमात नाही बघते तू बघतोयस ना आपण इथं तिघं जण आहेत गावावर आला म्हणून गरमी बसते ना म्हणून इथं आले तिघं जण. कोणत्या अरे गावात रात्री शांतता बेडकांचा आवाज आणि शांत झोप पण लागते आणि ती मुंबईला आलो तर 2-2 वाजेपर्यंत रात्री गाडी चालूच्या झोप पण लागत नाही. बरोबर जायला परत ती गरमी. बरोबर बोलतोस तू. पण मंडळी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू आपलं गाव जरी गरीब असलं ना तरी मनाला एकदम शांतता असते. शेतकरी लोक कष्ट करतात आणि आपलं पोट भरतात कसलंही टेन्शन नसतं. आणि एक गोष्ट खरी आहे की मुंबई सर्वांना त्रास देते पण आपलं पोटही भरते. म्हणूनच गावाची ओढ आणि शहराकडची धावपळ दोन्हीही ठेवावी. मुलांना कसे तरी 10 दिवस काढायला पावसाला चालू झालं की आपल्याला गावाला जायचंय. तशी पण माझी 15 तारखेला शाळा सुरू होणार मग मला पण गावाला जायचं. होय रे पोरांनो आपण गरमीच्या सुट्टीत आलो खरं मजा करायला आपल्या मामाकडे पण ह्या गरमीनेच आपली मजा करून गेली नाही. हो रे. तर मंडळी तुम्हाला काय आवडतं? गावची थंड हवा की मुंबईची गरमी? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.